नांदेड़ शहर में राजा राम के आगमन उत्सव पर 101 यजमानों एवं 151 पुरोहितों द्वारा 21 कुंडक रामयान होम हवन से राजा राम को नमन किया गया। इस अवसर पर हजारों की तादाद में भाविक भक्त उपस्थित हुए थे। अयोध्या में श्री राम प्रभु मूर्ति की प्राण प्रतिष्ठा के उपलक्ष्य पर नांदेड़ में 21 कुंडक रामयान, 101 यजमान और 151 पुरोहित के मधुर वाणी में होम हवन किया गया है। अगदी दिनों में यहाँ पर भगवान श्री राम झांकी, नाट्यमय कथा, विभिन्न कार्यक्रम का आयोजन किया गया था। 3 दिन से चल रहे इन कार्यक्रमों से भक्तिमय माहौल निर्माण हुआ था। नांदेड़ शहर के पावड़े वाड़ी में स्थित श्री राम मंदिर में हजारों भक्त द्वारा भगवान श्री राम के दर्शन किए गए। इस वक्त जय श्री राम, जय जय श्री राम के नारे लगाने से परिसर गूंज उठा था और उसके बाद मंदिर की ओर से महाप्रसाद भी वितरित किया गया है। 22 जानेवारी हा दिवाळी म्हणून आपल्या सर्वांना साजरा करायचा आहे, म्हणून आज प्रभू रामचंद्राची अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना होत असताना आज या ठिकाणी आम्ही नांदेडवासियांसाठी 21 या यज्ञाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान या ठिकाणी महाआरतीच्या यजमानांना बोलवलेलं आहे। त्या ठिकाणी मध्य प्रदेशमधील राम भक्त गीतेवरील राम भक्त गायिका आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रभू रामचंद्राच्या रामायणामधील झाकी या ठिकाणी आम्ही नांदेडवासियांसाठी आयोजित केलेले आहेत। तरी सर्व नांदेडवासियांनी, या भागातील सर्व रामभक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या या 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार व्हायचे आहे। या ठिकाणी आपण नांदेडमध्ये अयोध्यातील राम प्राणप्रतिष्ठेच्या आयोजनाने 21 कुंडात्मक रामयाग आणि 101 यजमानांकरवी व 151 पुरोहितांकरवी या ठिकाणी जनहित, सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि रामरायांचा आशीर्वाद चांगला प्राप्त व्हावा या उद्देशाने आपण या ठिकाणी हे रामयागाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी जे आहे ते सर्वांचं विश्वकल्याण व्हावं व सर्वांना श्रीरामाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आपण हे रामयागाचं आयोजन केलेलं आहे। श्री क्षेत्र राम मंदिर देवस्थान नरसिंह चौक वाडी बुजुर्ग गेल्या 3 वर्षापासून या मंदिराची स्थापना झालेली आहे। पावडेवाडी हे नांदेड जिल्ह्यातील एक वारकरी संप्रदायाचं संत परंपरा असलेलं एक गाव आहे। या गावामध्ये गेल्या 60 वर्षापासून आणि या पंचक्रोशीत 100 गावामध्ये भावार्थ रामायण अखंडपणे चालतं। त्याचा आम्हाला पावडेवाडीकराला अभिमान आहे। या मंदिरामध्ये राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आमच्या या वाडी नगरीचे उपसरपंच हरिभाऊ पावडे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11:30 वाजता या पंचक्रोशीतील संत परमपूज्य भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर, या उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर आणि सर्व भक्त भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीने या सोहळ्याची सुरुवात झाली आणि आज दिवसभर या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप होणार आहे आणि बरेच लोक या ठिकाणी रामाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। कुठल्या कुंडावरती इंधन वगैरे कमी आहे का बघून घ्या। प्रत्येक कुंडावरती इंधन आहे का बघा, तूप थोडं थोडं टाका।
क्षित्या उन्नाया नक्षत्रा भूमधूते सदा पीतये शयोरभिस्रावन्तु न स्वाहा शूरमिन्द्रं त्वयामि शकलं भूरभूतमिन्द्रग्गुस्वस्तिना भगवान्